नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीला अभ्यंकर सुरुवात करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज अनंत चतुर्दशी, गणरायाचे विसर्जन करायचा आजचा दिवस. 10 दिवसांपूर्वी गणेशाला आपण वाजत गाजत आणलं, मनोभावे त्या विघ्नहर्त्याची पूजा केली. जे जे उपजे ते ते नासे अशी शिकवण आपल्याला विघ्नहर्त्या भगवंतांनी दिलेली आहे. 10 दिवसात त्याने आपल्याला भरभरून आनंद दिला. आपणही लोकांना असाच आनंद द्यायला शिकायला पाहिजे. या गणरायाला प्रथम मी नमस्कार करते. महाभारताचे मंथन केल्यावर अनेक व्यक्तिरेखा बाहेर पडल्या. आज 14वी व्यक्तिरेखा महारथी कर्ण याचं आपण चिंतन करणार आहोत. महाभारताच्या इतिहासात महारथी कर्णाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. किंबहुना भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रानंतर प्रभावशाली व्यक्तिमत्व कर्णाचं म्हणावं लागेल. कर्णामुळे महाभारत झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मनुष्य जीवनाचे वाङ्मयीन प्रतिबिंब महाभारत आहे. महाभारत म्हणजे धर्मवृक्ष आणि अधर्मवृक्ष यातील संग्राम होय. महाभारत म्हणजे गृहयुद्धाचा इतिहास होय. महाभारत युद्ध अनेकांमुळे झालं व त्याची अनेक कारणेसुद्धा आहेत असं म्हणतात. पण प्रमुख कारण महारथी कर्ण व स्वार्थांध राजा दुर्योधन यांची प्रगाढ मैत्री होय. जर कर्ण कौरवांच्या पक्षात नसता तर शकुनीचा कपटीपणा, धृतराष्ट्राची कूटनीती, दुःशासनाची अधमता व दुर्योधनाचा नीचपणा या सर्व गोष्टी गृहीत धरूनही असं निश्चितपणे म्हणता येते की युद्धप्रसंग उद्भवलाच नसता, किंवा जर यदाकदापि युद्धाचे भारत झाले असते पण त्याचे महाभारत झाले नसते. आणि म्हणूनच कर्णाचे व्यक्तिमत्व हे अभ्यासनीय आहे. कर्णाच्या व्यक्तिमत्वासंबंधी अनेक परस्पर विभिन्न अशी मते प्रचलित आहेत. साहित्यिकांनी कर्णाचं वारेमाप कौतुक केलेलं आहे. खरं तर कर्णाचं चरित्र बहुआयामी आहे. अनेक सद्गुण कर्णात आढळतात, पण आत्मकेंद्रितता, अहंकार आणि अमर्याद महत्त्वाकांक्षा हे 3 दोष विशेष कर्णात आढळतात आणि त्यामुळे त्याचं जीवन गढूळ झालेलं आहे. महाभारतकारांनी कर्णाचं वर्णन करत असताना कर्णस्कंध हा दुर्योधनरूपी क्रोधवृक्षाचा बुंधा असं म्हटलं आहे. महापुरुषांच्या लोकोत्तरत्वाने राष्ट्राचे व मानवतेचे कल्याण व्हावे अशी अपेक्षा समाज या महापुरुषांकडनं ठेवत असतो. त्यांचे व्यक्तिगत सद्गुण किंवा दुर्गुण यापेक्षा शाश्वत स्वरूपाची नीतिमूल्ये आणि मानवाचं हिताहित पाहणे हेच महापुरुषांकडून समाजाला अपेक्षित असते. पण त्यात लोकोत्तरत्वाने केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपायी केवढा भयानक स्वरूपाचा राष्ट्रीय विध्वंस घडून येऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण आपण कर्णाच्या रूपाने भगवान वेदव्यासांनी आपल्याला महाभारतामध्ये रेखाटलं आहे. एका अनिवार्य सामाजिक घटनेतून कर्णाची आत्मकेंद्रितता जन्म पावली. या आत्मकेंद्रिततेतूनच त्याचा अहंकार जन्म पावला व त्या अहंकारातूनच अमर्याद महत्त्वाकांक्षेच्या पिशाचिनीचा उदय झाला अशी मांडणी महाभारतात केली आहे. आता जर आपण कर्णाची जन्मकथा पाहूया. पांडवांची आई ही मूळची यादव घराण्यातील असून वसुदेवाची सख्खी बहीण, शूरसेनाची मुलगी व भगवान कृष्णाची आत्या. अत्यंत सुंदर दिसायला होती. तिच्या वडिलांनी म्हणजे शूरसेनानी आपल्या आतेभावाला दिलेल्या वचनाप्रमाणे मुलीचा जन्म झाल्याबरोबर तिला आतेभावाला म्हणजे कुंती भोजाला देऊन टाकली व तिचे नाव ठेवले कुंती. वडिलांनी आपल्याला आतेभावाला देऊन टाकल्याचे शल्य कुंतीला जन्मभर म्हणजे व्हायचे. एकदा दुर्वास मुनी ज्यांचं वर्णन केलं भस्म संतापी, त्यांची सेवा कुंतीने मनोभावे केली व ते प्रसन्न झाले. त्याने तिला एक मंत्र दिला व त्या मंत्राने तू कोणत्याही देवतेला आवाहन करू शकतेस व ती देवता
आपल्या प्रभावाने तुला पुत्र देईल. बालसुलभ अल्लडपणामुळे तिने समोर दिसणाऱ्या सूर्यालाच पुढे आवाहन केलं व सूर्यापासून तिला एक मुलगा झाला. पण तिच्या कौमार्याचा भंग मात्र झाला नाही. स्वतःलाच त्याच्या अंगावर जन्मतःच त्याच्या अंगावर सहज कवच व दैदिप्यमान कुंडलं होती. कुमारी कुंतीला आपण पुत्रवती झालो आणि त्यामुळे अतिशय संकोच आणि भीती वाटू लागली. घाबरून तिने एका पेटीत त्या तेजस्वी व बलवान मुलाला बंद करून अश्व नावाच्या नदीत सोडून दिले. पुढे ही नदी गंगेला जाऊन मिळाली. ती पेटी अधिरथ नावाच्या सुताला सापडली. ती पेटी उघडून पाहिल्यावर दैदिप्यमान बालक आढळलं. ते बालक त्याने त्याच्या पत्नीला म्हणजे राधेला दिलं. दोघांनाही मूलबाळ नव्हतं, त्यामुळे भगवंतानेच हा मुलगा पाठवलाय असं समजून त्याला मुलगा मानलं. त्याचं पालनपोषण केलं. संपत्तीसहित मुलगा मिळाला म्हणून त्याचं नाव वसुषेण असं ठेवलं. राधेचा मुलगा म्हणून राधेय. पुढे वसुषेणाने आपले कवच छेदून काढण्याच्या अघटित कर्मामुळे वैकर्तन म्हणजे सूर्यपुत्र कवच कर्तन करणारा म्हणून कर्ण या नावाने प्रसिद्ध झाला. या प्रकाराबद्दल खूप जण कुंतीला दोष दिसतात. कर्णानेही तिला दोष दिला आहे. जन्मल्याबरोबर माझा गळा का कापलास असं म्हणून अनेक प्रकारची दूषणं कर्णाने तिला दिलेली आहेत. पण तरी महाभारताचे बिचारे वाचक तिला दोष देणार नाहीत. कुंती एक मानवी स्त्री आहे. स्वतःच्या घरी म्हणजे यादवांकडे ज्या मोकळेपणाने तिला वावरता येत असे तसे त्या मानलेल्या पित्याच्या घरी संकोच भीतीने तिने असा हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. या घटनेनंतर कुंती व कर्ण यांचे जीवन मार्गच अगदी भिन्न झाले आहेत. इतके की पुढे त्या मुलाचे काय झाले याचाही विचार तिच्या मनात आला नाही. पतीच्या निधनानंतर जी पांडूची पट्टराणी होती ती विधवा झाली आणि आपल्या 5 मुलांना घेऊन धृतराष्ट्रासारख्या पातायंत्री धीराकडे कशी तरी मुलांचा जीव वाचवीत राहत होती. कर्णाच्या जगाहून कुंतीचं जग अगदी निराळं झालं होतं. पांडू जिवंत असताना तिला जर कर्णाची ओळख पटली असती तर कर्णाचा व महाभारताचा इतिहासच वेगळा झाला असता. भगवान वेदव्यासांना कदाचित महाभारत लिहावेही लागले नसते. ज्यावेळी तिला कर्णाची ओळख पटली त्यावेळी धृतराष्ट्राच्या वागण्याचे चटके तिला अतिशय झोंबत होते. त्यातून कसं वाचायचं हेच तिला कळत नव्हतं आणि त्यामुळे एका नव्या जीवाला दुःखात टाकायला ती मुळीच तयार नव्हती. या ठिकाणी नियतीपुढे कोणाचंही काही चालत नाही असंच म्हणावंसं वाटतं. कर्णाचे व्यक्तिमत्व म्हणजे असामान्य सद्गुण आणि असामान्य दुर्गुणांचा संगमच होय. महारथी कर्णाचा लहानपणापासून धनुर्विद्येकडे ओढा असे. स्वकीयांना जीवनरसाचा पुरवठा करणे आणि परकीयांना स्वतःच्या तेजाने भाजून काढणे हे गुण वडिलांप्रमाणे म्हणजे सूर्याप्रमाणे कर्णात होते. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता, सौंदर्य, तेज, बल, महानुभावत्व, पराक्रम, कर्तृत्व हे कुंतीच्या क्षेत्राचे स्वभावसिद्ध गुणही कर्णात जन्मजात होते. शरशय्येवर भीष्म असताना कर्ण त्यांना भेटायला गेला आणि त्याच्या सर्व सद्गुणांचे भीष्म या प्रसंगी मुक्तकंठाने वर्णन करतायत. कर्णा, तुझे अतुल शौर्य, वीर्य, अलौकिक निष्ठा, असामान्य पराक्रम, दुस्सह तेज, दानप्रियता म्हणजे दानप्रियता ही मला माहीत आहे. तुझ्यासारखी प्रभावशाली व्यक्ती मी आत्तापर्यंत मुळी पाहिलीच नाही. तू देवतुल्य आहेस. असे असतानाही मी तुला नेहमी कठोर बोलतो याचे कारण तू कलह माजवून कुलभेदास कारणीभूत झालास हेच होय. तुझ्यावरचा आता मात्र माझा राग मी सोडला, कारण मी आता दैववादाची कास धरलेली आहे. द्रोणांच्या महाविद्यालयात कौरव, पांडव व इतर राजकुमारही शस्त्रास्त्र विद्येचे शिक्षण घेत असत. त्या विद्यालयात पांडव ताऱ्याप्रमाणे चमकत होते. पार्थ हा आचार्यांचा फार लाडका होता. आपल्या मुलापेक्षाही जास्त प्रेम आचार्यांनी पार्थावर केलेलं आहे आणि त्यावेळी कर्णही तिथे आला. पांडवांची कीर्ती व धनुर्धर पार्थाचा प्रभाव याची त्याला ओळख झाली. सारी कर्तृत्व शक्ती अंगात असूनही केवळ सूतपुत्र म्हणून क्षत्रिय कुमारांच्या बरोबरीचे स्थान मला मिळत नाही, त्यामुळे तो अतिशय दुःखी होता आणि त्यामुळेच की काय तो आत्मकेंद्रित आणि ताठर झाला. पार्थापेक्षा स्वतःचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात वाढली. कर्णात बालकाचा निरागसपणा मुळी उरलाच नाही. कर्ण अर्जुनापेक्षा 17 वर्षांनी मोठा होता, पण अत्यंत अर्जुनाचा द्वेष आणि मत्सर तो करीत असे. एकदा द्रोणाने सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. सर्वांनी अर्जुनाची खूप प्रशंसा केली, कारण अर्जुनाने विविध परीक्षेमध्ये उत्तम
असे गुण मिळवले आणि वेगवेगळे प्रकार करून दाखवले. त्यावेळी कर्णानेही आपल्या कौशल्याची प्रचिती दाखवली. अर्जुनापेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी त्याने द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले व लवकरच तुझे मस्तक मी तुझ्या गुरूंसमोर माझ्या बाणाने तोडून अंतरात फेकून देईन असे कर्ण अर्जुनाला म्हणाला. दुर्योधनाला कर्णाविषयी कारण प्रेम वाटू लागलं. द्वंद्वयुद्ध समान असणाऱ्या लोकातच होतं. हा पांडुपुत्र कौरव वंशातील असून कुंतीचा तिसरा मुलगा आहे, हा राजपुत्र आहे. अरे पण तू तर सुतपुत्र आहेस आणि त्यामुळे हे द्वंद्वयुद्ध तुमच्या दोघांमध्ये होऊ शकत नाही असं कृपाचार्य म्हणाले. लहानपणापासून पांडवांच्या विनाशाच्या खटपटीत असलेल्या दुर्योधनाच्या मनात विचार आला की कर्णाला नेहमीसाठी आपण आता अंकित करूया, कारण हा माझ्यासाठी खूप योग्य आहे. आणि म्हणून त्याने सर्वांसमोर कर्णाला अंगदेशाचे राज्यपद बहाल केले. पण सूर्यास्त झाल्याने खेळ संपला व युद्धही वाचलं. कर्णाला लवकरच असं कळलं की अर्जुन आपल्यापेक्षा अस्त्रज्ञानात वरचढ आहे. अमोघ ब्रह्मास्त्रामुळे तो अजिंक्य आहे. द्रोणाचार्यांकडे ब्रह्मास्त्र मागायला म्हणून कर्ण गेला, पण त्यांनी त्याचा हेतू द्रोणाचार्यांनी त्याचा हेतू जाणून नाकारले. पुढे कर्ण महेंद्र पर्वतावर परशुरामांकडे गेला व मी भार्गव गोत्राचा ब्राह्मण असून मला धनुर्वेद शिकवा म्हणून विनंती केली व कर्णाने निष्ठेने आपल्या गुरूंची म्हणजे परशुरामांची खूप सेवा केली. एके दिवशी धनुर्विद्येचा अभ्यास करताना एका तपस्वी अग्निहोत्री ब्राह्मणाची गाय त्याच्या हातून मारल्या गेली. त्याने त्या ब्राह्मणाने शाप दिला की ज्याच्यासाठी हे पाप्या ज्याच्यासाठी तू स्पर्धा करीत आहेस त्याच्याशी तू अखेरचं युद्ध करीत असताना तुझ्या रथाचे चाक पृथ्वी गिळेल व त्यावेळी तुझा मृत्यू होईल. विद्येचा हेतू हीन असल्यामुळे विद्या शापित ठरली. परशुरामांनी देखील कर्ण खोटं बोलला असल्यामुळे खोटं बोललं हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्याला शाप दिला की ऐनवेळी तू या ब्रह्मास्त्राचा उपयोग करू शकणार नाहीस. आणि वरदान पण दिले, कारण ते त्याच्या अस्त्रविद्येवरती खुश होते, त्याच्या सेवेवर ते खुश झाले आणि म्हणून वरदान दिले की इतर वेळी मी दिलेले अस्त्र तुला निसंशय उपयोगी पडेल. तुझ्यासारखा योद्धा पुढे होणार नाही. अति उत्साहाने विद्या मिळवायला हा कर्ण गेला. खूप परिश्रमही त्याने केले, पण हेतू दुष्टपणाचा तामसी असल्याने तो 2 शाप मिळवून परतला. द्वेष, मत्सर, अतिमहत्वाकांक्षा, असत्य भाषण हे दुर्गुण माणसाला अधोगतीला कसे नेतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्ण आहे. कर्णाचे अलौकिक दानशूरत्व आता आपण थोडं पाहूया. सुवर्णाची खरी परीक्षा जशी अग्नीतच होते तशी कर्णाची दानीपणाची परीक्षा झालेली आहे आणि त्यामुळे तो अद्वितीय दानी ठरला. एकदा सूर्यदेव कर्णाला जागे करण्यासाठी म्हणून सकाळी आले. बघा, रोज सकाळी नित्यनेमाने कर्ण सूर्याची उपासना करत असे. समोरचे ऊन पाठीवर घेऊन पाठ चांगली तापून निघेपर्यंत त्याची उपासना चालू असे. त्याच्या तपश्चर्येच्या वेळी ब्राह्मणांना अदेय असे त्याच्याजवळ काहीही नसे. त्यावेळेला जे त्याला मागायला येतील ते तो त्यांना देत असे. अगदी कोणी प्राण मागितला तोही देण्याला ते तयार असे. सूर्यदेवाने सांगितले की लवकरच इंद्रदेव ब्राह्मण रूपात तुझ्याकडे दान मागायला येणार आहेत. तू तेव्हा नाही म्हण, कारण ते आता कवच कुंडलांची तुझ्याकडे भिक्षा मागतील. त्यामुळे तू अवध्य आहेस, कारण कवचकुंडल असल्यामुळे तू अवध्य आहेस. ती कवचकुंडलं अमृतापासून बनलेली आहेत. ती दान दिल्यावर तुला कोणीही मारू शकणार नाही. कर्ण म्हणतो, याचक म्हणून माझ्या दारी आलेल्या ब्राह्मणाला तो जे मागेल ते मी देणार, अगदी प्राणसुद्धा मी देणार. मरण कोणाला चुकलंय? मला आपल्या यशाने कीर्तीने साऱ्या त्रिभुवनाचे गरजवून लाभणारे मरण जास्त दैदिप्यमान आणि श्रेयस्कर वाटते. कवच कुंडले दान देऊन मी शाश्वत कीर्ती मिळवीन. देवेंद्राचा वरदाता म्हणून मी कीर्ती मिळवीन. सूर्यदेव म्हणाले, अरे पण ह्या कृत्याने अभिमानामुळे तू तर दुःखी होशीलच, पण तुझे आई वडील, तुझ्या पत्नी, मुलं, तुझे सुहृद कायमच्या दुःखात पडतील. कर्ण म्हणतो, कवच कुंडलांच्या भरोशावर मी अर्जुनाशी युद्ध करत नाहीये. त्याशिवाय सुद्धा मी सहज त्याला ठार मारू शकेन, मी त्याला हरवू शकेन. केवढा अभिमान! आणि या अभिमानामुळेच त्याने सर्वस्वाचा नाश करून घेतला. ठरल्याप्रमाणे ब्राह्मणाच्या रूपामध्ये इंद्र आला. त्याने कवचकुंडले मागितली. ती काढताना कर्ण रक्तबंबाळ, कारण ती संबंध अंगापासून कापून त्याला काढावी लागली. पण इंद्राच्या वरामुळे त्याचे दुःख त्याला जाणवले नाही. हा पूर्ववत कर्ण दैदिप्यमान आणि प्रसन्न दिसू लागला. कवच कुंडलांच्या बदल्यात मी तुला मला काय देणार? मला तुमचं वज्र द्या.
मी ते देणार नाही, इंद्र म्हणाला. कर्णाने इंद्राची अमोघ शक्ती मागितली. तुला ती शक्ती मी एका अटीवर देतो. ती शक्ती तू फक्त एकदाच वापरू शकतोस. ती कायमची तुझ्याकडे राहणार नाही. ती शक्ती फक्त एखाद्या अतिशय जेव्हा खूप तू लढाई केल्यानंतर आता मी जिंकू शकणार नाही असं वाटल्यानंतर ती शक्ती तू फक्त एकदाच वापरू शकतोस. कर्णाने त्या ठरल्याप्रमाणे कवच कुंडले दिली. इंद्राने ती शक्ती त्याला कर्णाला दिली. दानशूरतेबरोबरच सहिष्णुता हाही गुण कर्णाचा मोठा अलौकिक होता. एकदा परशुराम खूप थकल्याने कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना तीक्ष्ण दाढांचा अलर्क नावाच्या किड्याने कर्णाची मांडी पोखरली. रक्ताचे पाठ वाहू लागले. कर्णाने तोंडातून ब्रही काढला नाही, कारण आपल्या गुरूंना जाग येईल, त्यांना स्वस्थ झोपू दे. कवच कुंडलं काढतानाही सर्व सालटी सोलून निघाली. रक्ताच्या नुसत्या चिळकांड्या उडल्या, तरी पण कर्णाने मूकपणे सर्व सहन केलं. कलिंग देशात चित्रांगद नावाच्या राजाच्या कन्येचे स्वयंवर रचले होते. देशोदेशीचे राजे स्वयंवराकरता जमले होते. शिशुपाल, जरासंध, भीष्म, क्षपधन्वा, भोज इत्यादी. पांडव व यादव त्यावेळेला मात्र आले नव्हते. हस्तिनापूरचा युवराज दुर्योधन व त्याचा सेनापती कर्ण दोघेजण कलिंग राजनगरीत गेले. हातात वरमाला घेऊन एक एक राजाचे वर्णन ऐकत ऐकत राजकन्या पुढे पुढे जात होती. दुर्योधनाच्या पुढून निघून गेल्यावर दुर्योधनाने तत्कालीन रूढीप्रमाणे तिला उचलून रथात बसवून क्षत्रियोचित तिचं हरण केलं. सर्व राजे दुर्योधनावर तुटून पडले तिला सोडवण्यासाठी. तेव्हा एकट्या कर्णाने निकराने त्यांच्याशी सामना केला व आपल्या अमोघ अस्त्रज्ञानाच्या प्रभावाने सर्वांचा पराभव केला. कर्णाचा हा अभूतपूर्व पराक्रम पाहून सर्व राजांच्या मनात त्याच्याविषयी धास्ती बसली व सर्वजण पळून गेले. हा झाला एक पराक्रम. जरासंधाने द्वंद्वासाठी कर्णाला आव्हान दिले. आव्हान जरासंधाचे स्वीकारणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात उडी घेणेच होते. घनघोर युद्ध झाले. शेवटी मल्लयुद्धाला सुरुवात झाली. कर्णाने बाहुकंटकचा डाव करून जरासंधाला प्राणसंकटात टाकले. प्रतिपक्षाला शिवणीपासून मधून आपल्या बाहुबलाने चिरून टाकणे, त्याला म्हणायचं बाहुकंटक डाव. जरासंध ते बघून शरण गेला आणि मैत्रीचा हात त्याने कर्णासमोर धरला व मालिनी नावाची नगरी त्याला अर्पण केली. पुढे दुर्योधनाने राजसूय यज्ञासारखा दुसरा यज्ञ करायचे ठरवले. त्यावेळी कर्णाने सर्व पृथ्वीला जिंकायला सुरुवात केली. प्रथम पांचाल देशाला जिंकलं, अमाप धन मिळवलं आणि यादवांशी सामोपचाराने युद्ध टाळलं. त्यावेळेला पांडव जे होते ते वनवासात होते, त्यामुळे त्यांच्याशी लढायचा प्रश्नच नव्हता. सर्व पृथ्वीचा दिग्विजय करून कर्ण हस्तिनापूरला परतवा. जी गोष्ट भीष्म, कृप, द्रोण, बालिका करू शकत नाही, ती मी आज तुला एकट्याने करून दाखवली आहे. आज मी कर्णा, मी आज खरा समाज झालो, असं दुर्योधनाने त्याला म्हटलं. धृतराष्ट्र गांधारीने त्याचं यश पाहून ते सुखावले. त्या दिवसापासून शकोदी दुर्योधनाला वाटू लागलं की कर्णाने पांडवांनाही जिंकले. कर्ण स्वतः गुणग्राहक होता. अर्जुनाला ठार मारण्याची वारंवार घोषणा करत असतानाही त्याच्या अंतःकरणात पांडवांच्या गुणांची व अर्जुनाच्या प्रभावाची जाणीव होती. कृष्णाजवळ कर्णाने युधिष्ठिराला धर्मात्मा म्हटले आहे, तर शल्याजवळ अर्जुनाची मुक्तकंठाने स्तुती पण केली आहे. कर्णाने सर्व दृष्टीने खोलवर विचार करून आपली महत्वाकांक्षाच्या पूर्तीसाठी दुर्योधनाचा पक्ष स्वीकारला. दुर्योधनाला सर्वतोपरी प्रसन्न राखायचं, त्याचे महत्त्व व सामर्थ्य वाढवण्यासाठी कर्ण त्याच्या पाठीशी उभा राहिला. केवळ स्वार्थासाठी श्रेष्ठ व उदार मनस्क असणारा कर्ण हव्या त्या अधमपणाच्या पातळीवर उतरला. द्यूतप्रसंगी दुर्योधनाने द्रौपदीपणात जिंकली हे ऐकताच कर्णाला खूप आनंद झाला. विकर्ण भर सभेत ही दासी नाही, ही माझी बहिणी आहे, तिला सोडून द्या, असं त्याने अनेक वेळा म्हटलं. त्यावर त्यालाच विकर्णालाच उलट कर्ण खूप रागवला. 5 पती असणारी स्त्री ही मुळी साध्वी कुलवती कशी असेल? ती तर रखेल, दासी, वेश्या आहे.
तिला विवस्त्र स्थितीतही इथे जबरदस्तीने आणण्यात काही हरकत नाही. दुःशासन द्रौपदीचे वस्त्र तू सर्वांसमक्ष हिरावून घे. भर सभेत तिला नग्न करून तिची उघडी काया सर्वांना डोळे भरून पाहू दे. द्रौपदीला नग्न करण्याची आसुरी आज्ञा कर्णाने दिली आहे, दुर्योधनाने दिलेली नाही हे लक्षात ठेवा. आत्मकेंद्रित, अहंकारी, स्वार्थी, मत्सरी पुरुष सुडाच्या भावनेने पेटल्यावर किती अधमपणाचे वर्तन करू शकतो याचे कर्ण हे नमुदेदार उदाहरण आहे. द्रौपदी स्वयंवराच्या वेळच्या अपमानाचा बदला घ्यायला कर्ण सिद्ध झाला, यातच त्याची सारी अधमता स्पष्ट होते. साहित्यिकाने त्याचा विचार अवश्य करावा. पुढे दुर्योधन जे उघडपणे बोलू शकत नव्हता ते कर्ण बोलला. भीष्मद्रोण हे तसे तुझे गुरु पितामह नसून राज्याच्या दृष्टीने मंत्री आहेत. त्यांनी तुझंच ऐकलं पाहिजे. ते तुझे कधीच हित पाहत नाहीत, पांडवांचे पाहतात. सामान्य सेवकांप्रमाणेच ते आहेत हे तू लक्षात ठेव. दिग्विजय करून कर्णाने स्वतःची छाप दुर्योधनावर बसवली. उत्तर गोग्रहणाच्या वेळीही असहाय्य पांडवांवर हल्ला करून त्यांना ठार मारावे अशी योजना कर्णाने आखली, पण वेदव्यासामुळे ते सगळं वाचलं. पुनश्च घोषयात्रेची प्रेरणा दुर्योधनाला देऊन कर्णाने आपल्या मनाचा हलकेपणा दाखवलेला आहे. दुर्योधनाची फटफजिती झाली. दुर्योधनाला नागरिकांना, बायकांना, गंधर्वांनी बांधलेले अर्जुनाने सोडवले आहे. कुरु पांडवांचे वैर त्यानंच एकसारखं अधिकाधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला आहे. कुरु पांडवांच्या भीषण महायुद्धाचे कारण केवळ कर्णाची महत्त्वाकांक्षा, आत्मकेंद्रितता, खोटा अभिमान, अर्जुनाच्या विनाशाची त्याने धरलेली दुष्ट वासना हेच आहे. संपूर्ण महाभारतात कर्णाने अर्जुनाचा एकदाही पराभव केलेला नाही, पण अर्जुनाने 17 वेळा त्याचा पराभव केलेला आहे. महायुद्धाच्या वेळी कृष्णाने कर्णाला फोडायचा खूप प्रयत्न केला. पांडवांचे व कर्णाचे नाते त्याला खरे खरे काय आहे ते सांगितले. त्यावर कर्ण म्हणतो, आपण उगीचच पांडवांचा अपमान केला, कठोर शब्द बोललो, केवळ दुर्योधनाला खुश ठेवण्यासाठी म्हणून मी अधोगतीने वागलो. पण पुढे कुंतीनेही येऊन जेव्हा खरी वस्तुस्थिती त्याला सांगितली, त्याने कुंतीला वचन दिले की 4 बंधूंना मी मारणार नाही. पुढे म्हणजे तुझी 5 मुलं नेहमीच जिवंत राहतील. पुढे 17व्या दिवशी द्रोणांच्या वधानंतर कर्ण सेनापती झाला. अर्जुनाला मारण्यासाठी जपून ठेवलेली अमोघ शक्ती घटोत्कचावर त्याला वापरावीच लागली, नाहीतर घटोत्कचाने सर्वांनाच संपवले असते. मद्रपती शल्य हा माद्रीचा भाऊ, नकुल सहदेवांचा मामा, युद्धात कूटनीतीने दुर्योधनाने त्याला कौरवांकडून लढायला भाग पाडले होते, पण आतून शल्याचा ओढा आणि प्रेम हे पांडवांविषयीच होते. कर्णाने दुर्योधनाला मला शल्य सारथी हवा असे सांगितल्याने शल्याने कर्णाचे सारथ्य सुरू केलं, पण शल्य कर्णाला मर्मभेदक अपशब्द बोलू लागला. शल्याच्या एकेका वाक्याने त्याच्या हृदयाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत असतानाही कर्णाने अपूर्व असा पराक्रम युद्धात केलेला आहे. कर्णाचे धैर्य अलौकिक होते. शेवटी अर्जुनाने कर्णाचा पुत्र ठार मारल्यामुळे कर्ण विफल झाला होता. शापाच्या प्रभावाने त्याचे रथाचे चाक पृथ्वीने गिळले आणि चाक काढण्यासाठी कर्ण खाली वाकला. इतक्यात कर्ण खाली उतरला. इतक्यात भगवान श्रीकृष्ण पार्थाला जोराने ओरडले, मार याला, ही ठार मारायची हीच वेळ आहे. कर्ण म्हणतो, हे महारथा कर्णा, हे पार्था, थोडा वेळ थांब, आपत्तीत मी सापडलो आहे. अशा वेळी बाण मारणे हे भ्याडाचे काम आहे, वीराचे काम नाही आहे. अरे हे सगळं धर्म बाध्य आहे. पार्था, तू रथावर उभा आहेस, मी जमिनीवर उभा आहे. तुझ्या हातात शस्त्र आहे, माझे हात गुंतलेले आहेत. याचा अर्थ मी भ्यालो असं मात्र मुळीच नाही. मी या तुझ्या सारथ्याला सुद्धा भीत नाही. तुझी कीर्ती कलंकित होऊ नये म्हणून हात आवर, बाण सोडू नकोस. हे ऐकताच पापभिरू पार्थाचे अंतःकरण द्रवले. पार्थ स्वस्थ बसला. कर्णाचे हे शेवटचे धर्मप्रवचन कृष्णाला मुळी सहनच झालं नाही. सैतानाने धर्मशास्त्राचा आधार घ्यावा, त्याप्रमाणे धर्माच्या खुनाच्या रक्तात ज्याचे हात बरबटलेले आहेत त्याने अधर्मिकाने अनीतीने वागणाऱ्यांनी मृत्यूसमयी जीव वाचवण्यासाठी धर्माचा आश्रय घ्यावा. हे कृष्णाला कसं बरं पटेल? श्रीकृष्णाने त्याला त्याच्या पापाचा पाढा वाचायला सुरुवात केली. भर सभेत द्रौपदीला वेश्या म्हणून नग्न करा हे म्हणताना कर्णा, तुझा धर्म कुठे रे गेला होता?
अभिमन्यूसारख्या अल्पवयीन मुलाचा कपटाने वध जेव्हा सगळ्यांनी केला तेव्हा तुझी नीतिमत्ता कुठे गेली होती? तुझ्यासाठी एकच गोष्ट नियतीने ठरवली आहे आणि ती म्हणजे मृत्यू. कर्णाने मान लाजेने खाली घातली. इतक्यात अर्जुनाने तीक्ष्ण बाणाने कर्णाचे मस्तक धडावेगळे केले. कर्णाच्या महान पण विफल नव्हे तर विनाशकही असणाऱ्या जीवनाच्या द्वारे महर्षी व्यास आपल्या सर्वांना शाश्वत संदेश देत आहेत. हिमाचलासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व असूनही केवळ अहंकार आणि आत्मकेंद्रितता या 2 अवगुणांनी पछाडले असेल तर ते मानवाचा विध्वंस करतात. हाच तो संदेश आणि हा आपण लक्षात ठेवूया. ह्या ठिकाणी शोभा चाफेकर जी माझी मैत्रीण आहे तिचेही मी आभार मानते. ओम नमो नारायणाय.